नमस्कार मंडळी, साबुदाणा वडे फुगवायचे असतील तर आधी मन मोकळं करा। आज आपण बनवणार आहोत खमंग क्रिस्पी साबुदाणा वडे। 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धी वाटी शिजवलेला किसलेला बटाटा, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, थोडं मीठ। शेंगदाण्याचा कूट इथे थोडं जाडसर ठेवलंय। तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं स्मॅश करून घ्यायचं। जेवढं तुम्ही स्मॅश कराल तेवढे टम्म फुगतात वडे। चला तर लक्षात ठेवा, गोळे हे थोडे सैल पण नको आणि घट्टही नको, मध्येच असला पाहिजे वडे। आता छोटे छोटे गोळे मी करून घेतले आहे आणि हळूहळू सोनेरी रंग येऊपर्यंत मी तळून घेतले आहे। ते शेंगदाण्याचं तेल मी घातलं आहे आणि तुम्ही बघू शकता पुढे की किती खमंग असे वडे होतात, कुरकुरीत असे। तर सांगायचं एवढंच होतं की एक छोटंसं मन मोकळं केलं तर आपल्याला किती हलकं वाटतं। जसं या वड्यांमध्ये योग्य प्रमाणात सगळं घातलं आहे आपण, तसं आयुष्यातही संतुलन खूप महत्त्वाचं असतं। आपण सगळे काही ना काही मनात ठेवून साठवतो, राग, दुःख, तक्रारी, कधी काही बोलत नाही, पण मनातलं खूप साठवतं ना, तर आतून जड होतं। म्हणून कधीतरी मन मोकळं करून बोलत जावा, मित्रांशी, नवऱ्याशी, आईशी किंवा ज्या व्यक्तीवर तुम्हाला विश्वास आहे त्या व्यक्तीशी तुम्ही नक्की बोलत जावा। कारण मन हलकं झालं की चेहऱ्यावर आपोआप हसू येतं आणि जसं खमंग वडे खाल्ल्यावर मन खुश होतं, तसंच मन मोकळं केल्यावर आयुष्यही हलकं आणि सुंदर वाटतं। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। किती खमंग झालेत बघा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।